हॅलो नमस्कार, मी मनीषा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगला, ज्याचं नाव आहे मनीषा एके ब्लॉग। मी आता रिसेंटलीच जाऊन आले स्वामीनारायण टेम्पल पुणे आणि चतुःशृंगी टेम्पल, हे दोन्ही टेम्पल आताच एक 4 दिवसापूर्वी जाऊन आले। तर म्हटलं तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ घालू। आत दोन्ही देवळांमध्ये आत कॅमेरा तर अलाउड नव्हता, म्हणून मी बाहेरनं जेवढं शूट होईल तेवढं मी शूट केलेला आहे। तर नक्की बघून घ्या हा ब्लॉग। आणि हा माहीतच आहे तुम्हाला की लाईक शेअर करायला विसरू नका। आणि अजून कोणी सबस्क्राईब केलेलं नाही आहे माझ्या चॅनलला, त्यांनी लवकर सबस्क्राईब करून घ्या। तर हे आहे ते स्वामीनारायण टेम्पल। तर पार्किंगची सोय खूप छान आहे, कार पार्किंग, बाईक पार्किंगची सोय आहे। छोटे हॉटेल पण आहेत आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण आहे। संध्याकाळचे जवळपास 5 सव्वा 5 वाजलेले आम्ही जाऊन पोचलो। लोक भरपूर होती। छान आहे, देवळाचं आर्किटेक्चर खूप मस्त आहे। मस्ट विजिट, जर तुम्ही पुण्याहून असाल तर मस्ट विजिट आहे, किंवा तुम्ही पुणे दर्शनसाठी येत असाल तर नक्की विजिट करा। BAPS स्वामीनारायण टेम्पल हे कात्रजवळ येतं। हे बघू शकता किती छान आर्किटेक्चर आहे, खूप मस्त आहे। आणि आतून तर एकदम सुंदर आहे। हे छोटंसं गार्डन टाईप असं आहे। लोक भरपूर होती। बाहेरनं कॅमेरा अलाउड होता, पण आत अजिबात कॅमेरा अलाउड नव्हता। मस्त असं आहे स्वामीनारायण टेम्पल, विजिट करा नक्की। हे बघा, हे झाडाचं किती छान असं लोटस टाइप केलेलं आहे, खूपच मस्त होता। लहान मुलांना खेळण्यासाठी छान असे गेम्स आहेत। लहान मुलं खूप एन्जॉय करत होती। आणि नेक्स्ट डे आम्ही आलो चतुःशृंगी टेम्पलला। खूप छान असं मंदिर आहे, डोंगरावर आहे। जवळपास 150 स्टेप्स आहेत, ज्यांना चढायला होते त्यांनी जाऊ शकता। खूप छान मंदिर आहे। इथं कॅमेरा, मोबाईल अजिबात आत अलाउड नव्हता, म्हणून मी बाहेरनं तेवढं शूट केलेलं आहे। खूप छान पायऱ्या आहेत, कम्फर्टेबल आहे जाण्यासाठी। खूप अशी गर्दी नव्हती आम्ही गेलेलो तेव्हा, संध्याकाळची वेळ होती। आम्ही जाऊन पोचलो जवळपास 6 वाजता। तिथं तेवढी अशी गर्दी नव्हती, रश नव्हती तेवढी। खूप छान मंदिर आहे। पुणेमधलं खूप जुनं देऊळ आहे हे। मस्ट विजिट चतुःशृंगी टेम्पल पुणे।